अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलीस तपासावर आणि कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करावी, पोलीस विभागाला दिलेल्या 60 दिवसांच्या मुदतीच्या आधीच दोषारोपपत्र दाखल करावं, यासह कागदपत्रांसाठी महसूल विभागाची तातडीनं मदत घेऊन अत्याचारग्रस्तांना वेळेत मदत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून दाखवला. यामध्ये पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणं, दाखल गुन्हे, कागदपत्रांच्या अभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित असलेली प्रकरणं, अर्थसहाय्य मिळालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. सध्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत या महिन्यात 10 नवीन प्रकरणं दाखल झाली आहेत. पोलिसांनी 4 प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल केली असून कागदपत्रांअभावी 14 प्रकरणं प्रलंबित आहेत. तसंच पोलिसांकडे 24 प्रकरणं तपासावर आहेत. या महिनाअखेर न्यायालयाकडे 561 प्रकरणं प्रलंबित आहेत, अशी माहिती साळे यांनी दिली. या बैठकीत नोव्हेंबर 2025च्या पात्र प्रकरणांचा आढावा घेऊन एकूण 27 पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार, सदस्य सचिव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह इतर विभागाचे सदस्य उपस्थित होते.